नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि या कठीण काळामध्ये या ठिकाणी सर्व मंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांनी तातडीने एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे। हेच या ठिकाणी निर्धार राष्ट्रवादीने या ठिकाणी केलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी हा जो मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेला आहे, या काळातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी मानधन जो एका महिन्याचं मानधन आहे तो मुख्यमंत्री सहायता निधी देण्यास कशा पद्धतीने ठरवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने, ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, जनसेवा हीच खरी सेवा म्हणत या कठीण काळात एकत्र उभं राहून आपल्या महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त बांधवांना एक जनजीवन देण्याचा निर्धार आपल्या राष्ट्रवादीने केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिनांक आहे 24/9/2025। खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष। सप्रेम नमस्कार। आपल्या महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदत कार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार व विधान परिषदेचे सदस्य यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। माननीय अजितदादा पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत असून नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करत आहेत। शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या दुःखाच्या या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून आगामी काळात आणखीही मदत व दिलासा देणाऱ्या उपाययोजना या ठिकाणी जाहीर करण्यात येतील। आपला सुनील तटकरे। बघा, मुसळधार पावसामुळे आपल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मानवी जीव, घरे, जनावरे, शेतजमिने व खरीप बागायती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि याच कठीण काळात या ठिकाणी धीर देण्यासाठी आपल्या विधान परिषद सदस्य यांनी तातडीने एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। हीच खरी जनसेवा आणि याच कठीण काळात आपण पुन्हा एकदा एकत्र उभं राहून आपल्या महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त बांधवांना पुन्हा एकदा नवजीवन देण्याचा निर्धार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर केलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना माहीत होणं गरजेचं आहे। अशाच प्रकारचे तुम्हाला जर नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।